गणेश चतुर्थी जवळच आहे आणि गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवसांसाठी येणार आहे. या 10 दिवसांमध्ये आपल्याला गणपती बाप्पांना भरपूर मस्त-मस्त खाऊ घालायचं आहे. तर आज आपण 4थ्या नंबरची नैवेद्याची थाळी करत आहोत. याआधी मी 2 आणि 3 नंबरची नैवेद्याची थाळी शेअर केलेली आहे. म्हणजे गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवसांसाठी आल्यानंतर त्यांना 10 दिवस काय काय नवीन खाऊ घालू शकतो हेच मी या 10 दिवसांच्या थाळीमध्ये शेअर करत आहे. तर आजची आपली आहे 4थ्या नंबरची थाळी. नमस्कार, मी सोनल रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या गणपती बाप्पांसाठी ही 4थ्या नंबरची थाळी करायला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. तर इथे मी आज गोडाच्या पदार्थामध्ये सफरचंदाची खीर करत आहे. एकीकडे मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि आता सगळ्यात आधी खीर करून घेते. तर मी इथे 2 सफरचंद असे त्याचे साल काढून घेतले आणि त्याला किसणीने किसून घेतलेलं आहे. तर मोठ्या साईजची जी किसणी आहे त्याने किसायचं, म्हणजे ते छान दाताखाली येतात आणि त्याचे जे सफरचंदाचे जे चंक्स आहेत ते पण खूप मस्त लागतात. किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर अगदी बारीक तुम्ही चॉप पण करू शकता. हे बघा, या पद्धतीने मी सफरचंद किसून घेतलेला आहे. संपूर्ण सफरचंद या पद्धतीनेच किसून घ्यायचा आणि एका वेळेस एकच सफरचंद सोलायचा आणि किसायचा आणि नंतर दुसरा सोलायचा आणि किसायचा, नाही तर सफरचंद लवकर लाल पडतो. आणि यामध्ये अजून एक टिप, जेव्हा आपण सफरचंद किसून ठेवतो तर लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करायचं. आधीच सफरचंद किसून ठेवायचा नाही तर मग तो लाल पडतो आणि आपली खीर पण व्यवस्थित होत नाही. हे बघा, आपला सफरचंद संपूर्ण किसून झालेला आहे. मी 2 सफरचंद किसून घेतले. आता इथे एका पॅन मध्ये मी 2 चमचे तूप घेतलं. त्यामध्ये हा सफरचंदाचा किस मस्त परतवून घ्यायचा आहे. तर अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत किंवा 5 ते 7 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हा सफरचंदाचा किस परतवून घ्यायचा आहे. हे आपण परतवत असताना दुसरीकडे मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं. त्यानंतर मी अर्धा कप दूध वेगळंच गरम करून घेतलेलं आहे, कोमट आहे, आणि यामध्ये 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर इथे मिक्स केलेली आहे. तर व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर इथे मी यूज केलेली आहे आणि ही या कोमट दुधामध्ये छान मिक्स करून घेऊ. इथे मी सफरचंद भाजत आहे. त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घेतलं. या तुपामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे. तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, म्हणजे पिस्ता, अक्रोड पण तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे या तुपामध्ये आपण 1 मिनिट इथेच असं परतवून घेऊ. आता आपल्याला साखर ऍड करायची आहे. तर मी साखर इथे सफरचंदामध्ये ऍड करणार आहे. दुधामध्ये मी साखर ऍड करणार नाहीये, कारण सफरचंदाला आपल्या मस्त चांगली चव यावी, टेस्ट यावी, म्हणून इथे मी 3 टेबलस्पून साखर ऍड करत आहे. आणि साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ऍड करू शकता, म्हणजे गोड कितपत तुम्ही खाता त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता. तर इथे मी 3 टेबलस्पून साखर ऍड करून आता तुम्ही बघू शकता छान हे साखरेला पाणी सुटतपर्यंत आणि ही छान साखर मेल्ट होतपर्यंत आपण परत परतवून घेऊ. तर हे संपूर्ण मी 10 मिनिटं लो टू मीडियम गॅसवरती परतवून घेतलं आहे. तेवढ्या वेळात आपलं सफरचंद पण छान शिजतं, मऊसूत शिजतं आणि या तुपामध्ये खमंग मस्त भाजला पण जातो. सफरचंदामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालू आणि इथे दुधाला पण छान उकळी आलेली आहे. मी दुधाचा गॅस बंद केलेला आहे आणि सफरचंद परत एकदा मिक्स करून घेऊ आणि याला संपूर्णपणे गार करून घेऊ. आता दुसरीकडे आपण जिथे दूध ठेवलं होतं उकळायला, तर त्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडरचं जे मिक्स केलं होतं तयार, ते यामध्ये घालून घेऊ आणि 2 मिनिटं मस्त याला उकळवून घेऊ. आज मी खीर थोडीशी पातळ केलेली आहे, म्हणून मी 1 टेबलस्पून इतकं कस्टर्ड पावडर घातलेला आहे. तुम्हाला थोडीशी थिक करायची असेल तर तुम्ही 1.5 ते 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर पण घालू शकता. इकडे दूध पण मस्त 3-4 मिनिटं छान उकळून झालेलं आहे. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहे. कोमटपेक्षा थोडंसं थंड केलं तरीही चालेल. आता तुम्ही बघू शकता इथे अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टी थंड झालेल्या आहे. आता आपण हे एकमेकांमध्ये मिक्स करू. तर इथे मी थोडंसं दूध घालून हे जे आपलं सफरचंदाचं हलवा किंवा सफरचंदाचं जे मिश्रण तयार झालेलं आहे तर ते घट्ट आहे. थोडंसं दूध टाकून याच्यामध्ये याला व्यवस्थित पातळ करून घ्यायचं आणि हे संपूर्ण सफरचंद या दुधामध्ये घालून घेऊ.
याने काय होईल, जेव्हा आपण सफरचंदाचा हा किस दुधामध्ये घालू तर तो व्यवस्थित छान मिक्स होईल. नाही तर एकीकडे सफरचंद आणि एकीकडे दूध असं व्हायला नको, म्हणून मी ही स्टेप एक्स्ट्रा केलेली आहे. पण ही खूप महत्वाची आहे, नक्की लक्षात ठेवा. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि याला थंड करून घेऊ. तर आपण याला फ्रीजमध्ये अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीचा पूर्ण स्वयंपाक तयार करून घेऊ. गोडाचा पदार्थ तर तयार झाला. आता आपण मस्त या थाळीत ती भाजी तयार करून घेऊ. तर आज मी विदर्भ स्पेशल अशी पाटवडीची भाजी तयार करणार आहे. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरे घालू. जिरे छान फुललं की यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. तर मी 1 मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला. तो 1 मिनिटं किंवा चांगला सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. कांदा कमी गॅसवर मी 1 ते 2 मिनिटं परतवून घेतला. तो छान सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घालू. खूप नाही घालायची आहे, फक्त 1 टीस्पून घालायची आहे. तर सगळ्यात आधी आपण ही पाटवडीची जी वडी आहे ती तयार करणार आहोत. तर कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतवून झालं. आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड घालून घेऊ. सोबतच चवीपुरतं मीठ घालू. चवीपुरतं म्हणजे इथे 1 चमचा मीठ घालायचं आहे. त्यानंतर याला छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये पाव चमचा मी गरम मसाला घालून घेते. हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण 1 कप पाणी घालू. या पाण्याला छान उकळी येऊ देऊ आणि आता इथे थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि आता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 कप बेसन घालून घ्यायचं आहे. आता हे बेसन घट्ट होतपर्यंत याला मस्त असं परतवून घेऊ. हे बघा, बेसन हे पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे आणि छान मिक्स झालेलं आहे. आता याला असं हलवत-हलवत आपण हे छान मिक्स करू आणि यावर झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटं अगदी कमी गॅसवर वाफ काढून घेऊ. त्या बेसनाचं मी मागे ठेवते, तोपर्यंत त्याला वाफ निघेल आणि तोपर्यंत आपण इथे या भाजीला लागणारा जो मसाला आहे किंवा मस्त रस्सा आहे तो तयार करून घेऊ. त्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे या कढईमध्ये 2 मोठे चिरलेले असे उभे चिरलेले कांदे आणि 1 टोमॅटो असा परतवून घेत आहे. त्याआधी मी इथे 2 टेबलस्पून खोबरं, सुकं खोबरं जे आहे ते छान परतवून घेतलं. म्हणजे छान असं काळा रंग येतपर्यंत त्याला परतवून घ्यायचा आहे. तो छान परतवून किंवा तळून झाल्यानंतर मग इथे कांदा, टोमॅटो मी भाजून घेत आहे. तर आपल्याला हे कमी गॅसवरती म्हणजे लो टू मीडियम गॅसवरती हा कांदा मस्त असा खरपूस आणि थोडासा डार्क रंग येतपर्यंत भाजून घेऊ आणि हे थंड होऊ देऊ. आता जे आपलं बेसन आहे त्याला पण छान वाफ निघालेली आहे. छान म्हणजे वाफ बसली आहे आणि त्यानंतर पण 5 मिनिटं हे असंच ठेवून दिलं होतं मी. आता इथे तुम्ही बघू शकता हे थोडंसं थंड झालेलं आहे आणि या कढईला पण ते सोडलेलं आहे. तर आता एका प्लेटला मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि या प्लेटवरती आता हे बेसन आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि याच्या मस्त अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहे. जे बेसन आहे ते गरमच आहे, अजून थंड झालेलं नाहीये. आता याला हे छान पसरवून घेऊ. यावरती मस्त ही वडी छान दिसावी म्हणून थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि याला थोडं थंड होऊ देऊ. इथे जे आपण कांदा, टोमॅटो भाजून घेतलेला होता तो पण थंड झालेला आहे. आता याला छान मिक्सरमधून बारीक करून घेऊ. सोबत आपण खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे आणि अगदी छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ. यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. थोडं पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आता वाटण पण मस्त तयार झालेलं आहे. आता आपण भाजी तयार करायला घेऊ. तर मी इथे या कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घेत आहे. या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं कारण मस्त तर्री यायला पाहिजे म्हणून. तर मी इथे 4 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झालं. त्यामध्ये 2 तमालपत्र घालू. त्यानंतर हे जे आपण वाटण तयार केलं होतं ते संपूर्ण घालून घेऊ. आणि हे छान मिक्स करून घेऊ.
तर इथे आपल्याला हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघा वाटण पण मी 2 ते 3 मिनिटं मस्त परतवून घेतलं अगदी कमी गॅसवर. आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालू. तुम्ही आलं लसूण पेस्ट जेव्हा आपण वाटण करतो तेव्हाच 5-6 लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा पण यामध्ये घालून ते बारीक करून घेऊ शकता. माझ्याकडे आलं लसूण पेस्ट रेडी होती म्हणून मी आता घातलेली आहे. हे बघा वडी पण मी मस्त कट करून घेतली आणि हे बघा इझिली ही निघत आहे. तर या पद्धतीनेच सगळ्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आणि मग त्या काढून घ्यायच्या. इथे आपल्या या मसाल्याला पण छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट. ही भाजी थोडीशी तिखट असते म्हणून मी थोडंसं तिखट जास्त घालत आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे घालू शकता. त्यानंतर 1 टेबलस्पून मी इथे धणे जिरे पूड घालत आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊ. ही भाजी तशी चमचमीत आणि थोडीशी मसालेदार असते पण इथे आपण कुठलंच गरम मसाले वगैरे वाटून घेतलेले नाहीये. त्यामुळे इथे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. तर हा गरम मसाला विदर्भ स्पेशल गरम मसाला आहे. तर तो घालायचा आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेऊ आणि आता हे मसाले या वाटणासोबत छान परतवून घेऊ. थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीला जे मिक्सरचं पॉट आपण म्हणजे वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये पाणी घालून मी हे पाणी यामध्ये घातलं आणि आता जेवढी कन्सिस्टन्सीचं तुम्हाला रस्सा पाहिजे आहे तेवढ्या कन्सिस्टन्सी म्हणजे पाणी घालून घेऊ शकता. इथे मी 1 कप आणि थोडंसं वर इतकं पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी गरम घातलं ना की छान कट येतो, रस्स्याला मस्त तर्री येते आणि आपण जी वडी तयार केली होती जर ती वडी तुम्हाला या रश्श्यामध्ये टाकायची असेल तर तुम्हाला रस्सा थोडासा पातळ करून घ्यावा लागतो. पण आज आपण ही वडी फक्त बाजूला ठेवणार आहोत आणि जेव्हा आपण भाजी सर्व्ह करू तेव्हाच आपल्याला ही वडी त्या रश्श्यामध्ये टाकायची आहे. त्यामुळे ती जास्त पाणी ॲब्झॉर्ब करणार नाही म्हणून रस्सा जास्त पातळ मी ठेवलेला नाहीये. आणि मस्त 2 ते 3 मिनिटं याला छान उकळी येऊ देऊ. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि हा आपला पाठवडीचा रस्सा पण तयार आहे. आता आपण हे नैवेद्याचं ताट वाढून घेऊ. तर इथे मी थोडंसं सॅलड ठेवलेलं आहे. त्यानंतर आपली सफरचंदाची खीर आहे. मस्त पाठवडी रस्सा आहे. तर मी जेव्हा ही ताट सर्व्ह केली तेव्हाच रश्श्यामध्ये ही पाठवडी घातलेली आहे, वडी घातलेली आहे. त्यानंतर साधं वरण आहे, वडी ठेवलेली आहे बाजूला, ती अशीच खायला पण मस्त लागते. त्यानंतर वरण भात आहे आणि आपले फुलके आहे. मस्त हे सकाळच्या घाईदही नैवेद्याचं ताट तयार होतं. तुम्हाला कसं वाटलं आणि या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि संपूर्ण मी 10 थाळी शेअर केल्यानंतर या 10 थाळींपैकी तुम्हाला कुठली थाळी आवडली हे पण मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे गणपती बाप्पाला काय नैवेद्य दाखवतात हे पण कमेंट करा म्हणजे मला पुढच्या वेळेस त्याची नक्कीच मदत होईल. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त थाळीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.